द न्यूमरेटर अँड रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर्स अशा ठिकाणी दोन्हीचे स्टडी या ठिकाणी आपण करणार आहोत. तर क्वेश्चन घेऊया या ठिकाणी आपण. रॅशनलाइज द न्यूमरेटर the following sorts. Okay. अंशाचे परिमेयकरण करा. काय करायला खाली अंशाचे परिमेयकरण करा असा ठिकाणी आपला प्रश्न विचारला गेला. तर छेदाचा विचार करायचा नाही. अंशाचा परिमेय करत असताना छेदाचा विचार करायचा नाही. समजा तुमच्याकडे अशा प्रकारचा आहे √2/5 असा आहे. ओके. तर आता ठिकाणी अंशाचं रॅशनलायझेशन म्हणजे काय, अंशामध्ये रॅशनल नंबर आला पाहिजे. अंशामध्ये इरॅशनल नंबरचा आहे. कोणता नंबर या ठिकाणी म्हणजे सर्टचा आहे. तर इथं काय आला पाहिजे, रॅशनल आला पाहिजे. त्याला रॅशनलायझेशन म्हणतात, दुसरं काही नाही. मग जर इथं रॅशनल नंबर आणायचा असेल √2 च्या ऐवजी मला काय करावं लागेल, किती मल्टिप्लाय करावं लागेल, त्याचा रॅशनलायझेशन फॅक्टर शोधावं लागेल. त्याचा फॅक्टर काय असतो ठिकाणी √2 आहे. ओके. काय ठिकाणी √2 आहे. मात्र फ्रॅक्शनचा नियम आहे की नुसतं तुम्ही अंशाला तुम्हाला मल्टिप्लाय करता येणार नाही. जर एखाद्या संख्येने आपल्याला मल्टिप्लाय करायचं असेल तर त्या संख्येमध्ये काही फरक पडता कामा नये असं काहीतरी करावं लागेल. मग त्याच्या अंशालाही गुणावं लागेल आणि छेदालाही गुणावं लागेल. ओके. तर असा आपला नियम आहे. त्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला चालू लागेल. तर इथे दिलेल्या संख्येचा अगोदर रॅशनलायझेशन फॅक्टर शोधा. ओके. तर √2 आहे आणि मग त्याच्यानं मल्टिप्लाय पण करा आणि डिवाइड पण करा. म्हणून या ठिकाणी सोल्युशन मध्ये जाऊया आपण. सोल्युशन मध्ये जाऊन √2 / 5. ओके. तर काय करूया आपण, √2/√2 इज मल्टिप्लाइंग to √2/2 by multiplying to the given sorts. काय म्हणायचं ठिकाणी गिवन सर्ट्स म्हणजे दिलेला करून आपण मल्टिप्लाय करून घ्या. मग दिली करणे काय तुमच्या ठिकाणी 2/√5 into याला काय करायचं 2/2 न काय करायचं ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके. मग अंशांशाचा गुणाकार करूया आपण. 2 into √2 डिवाइड बाय 5 into √2. ओके. खालचा तर गुणाकार होत नाही, वरचा गुणाकार झाला समजा 2 दोन्ही 4. ओके. आणि खाली आला वर्गमुळात 2π. मग 4चा वर्गमूळ बाहेर निघतो 2. ओके. आणि खाली राहिल्या ठिकाणी 5 वर्गमुळात 2. ओके. तर आता मला सांगा अंशामध्ये काय आलं, रॅशनल नंबर आला. काय या ठिकाणी रॅशनल नंबर आला. तर यालाच म्हणतात रॅशनलाइज द न्यूमरेटर. आपण डिनॉमिनेटरचा विचार केला नाही. आपण विचार कोणाचा केला या ठिकाणी, ओनली न्यूमरेटरचा म्हणजे अंशाचा विचार केला. आपण अंशाच्या ठिकाणी काय करत आहोत, रॅशनलायझेशन ठिकाणी करत आहोत. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला पाहता येते. समजा दुसरं उदाहरण पाहिलं आपण 3 वर्गमुळात 6 भागिले वर्गमुळात 3. ओके. असं काहीतरी आहे समजा. तर या ठिकाणी आपला कोणाचा रॅशनलाइज चालू आहे ठिकाणी न्यूमरेटर चालू आहे, अंश चालू आहे. आपण छेदाचा विचारच करायचा नाही, छेदाकडे पाहायचं सुद्धा नाही, डोळे बंद करून टाकायचं. फक्त आपण याही नंबरला पाहायची आपली आवश्यकता नाहीये. आपला फक्त पाहायचं आपला इरॅशनल पार्ट्स. ओके. अपरिमेय असणारा पार्ट्स तेवढाच ठिकाणी आपला पाहायचं आहे काळजीपूर्वक. तर काय या ठिकाणी √7. मग मला सांगा √7चा फॅक्टर काय, रॅशनलायझेशन फॅक्टर आपण काल पाहिल्याप्रमाणे √7च येणार. ओके. म्हणून काय करणार आपण, सोल्युशन मध्ये जाणार. सर्वप्रथम 3 वर्गमुळात 7 भागिले वर्गमुळात 3. ओके. बाय ह्याला मल्टिप्लाय करणार आपण. मल्टिप्लाय बाय √7/√7 टू द कोणाला
गिवन सर्ट्स दिलेल्या कर्णीला काय करू आपण या ठिकाणी √7/7 न मल्टिप्लाय करूया. ओके, तर काय तुम्ही ठिकाणी 3 7 × 7 वरचा गुणाकार आणि खालचा 3 × 7. ओके, 3 × 7 चा वर्गमूळ बाहेर निघाला 7 आणि इथं वर्गमुळात 7 × 21 आणि वरी सुद्धा काय ठिकाणी 7 × 21 आणि खाली वर्गमुळात 21. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण अंशाचं रॅशनलायझेशन केलं. कोणाचं केलं या ठिकाणी? अंशाचं, छेदाचं नाही. ओके, तर याच्यावर एक 5 मिनिटं देऊया आपण होमवर्क म्हणून. तर हे 5 घेतो. काय करायचं? याचा अंश रॅशनलाइज करायचा. काय करायचं ठिकाणी? अंश रॅशनलाइज. छेदाचं आपला घेतलं नाही. छेदात पहिले एक रॅशनलाइज आहे, इथं रॅशनलच आहे. आपल्याला नाही, आपलं फक्त अंशाकडे पाहायचं आहे. अंशाचं जे काही इरॅशनल पार्ट्स आहे तेवढंच काय करायचं ठिकाणी आपला रॅशनल करून घ्यायचं आहे. एवढी स्टडी या ठिकाणी आपल्याला करायची आहे क्वेश्चनच्या खाली. ओके, आता घेऊया दुसरा क्वेश्चन. तर rationalize the denominator of the given surds okay छेदाचे परिमेयकरण करा. जसं अंशाचं केलं तसंच कोणाचं करायचं त्या ठिकाणी? छेदाचं करायचं. ओके, एक्झाम्पल काय पाहणार ठिकाणी एक्झाम्पल मध्ये? तर 1/√3 काय ठिकाणी 1/√3 आहे समजा. तर काय करायचं ठिकाणी? आपल्या छेदामध्ये इरॅशनल नंबर नको. कोणता नंबर पाहिजे ठिकाणी? रॅशनल पाहिजे. म्हणजे हा वर्गमुळात 3 नको, हा वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काहीतरी जादू करावं लागेल. म्हणजे हा वर्गमुळात 3चा आपला रॅशनलायझेशन फॅक्टर शोधावा लागेल कालच्या नियमानुसार. तर √3चा रॅशनल फॅक्टर काय त्या ठिकाणी? √3 येते. ओके, म्हणून काय करणार आपण या ठिकाणी? सोल्युशन मध्ये जाणार अगोदर 1/√3 ओके जे आहे याला आपण मल्टिप्लाइंग बाय √3/3 कारण नुसतं फ्रॅक्शनचा नियम आहे, नुसतं पण छेदाला गुणून चालणार नाही. √3/3 मुलाला म्हणजे आपण फक्त 1 न मल्टिप्लाय करावं. किती न मल्टिप्लाय करावं? 1 न. आणि आपल्याला माहित आहे 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर कशालाही फरक पडत नाहीये. ओके, जर तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि त्याला तुम्ही 1 न मल्टिप्लाय केला तर किती येते त्या ठिकाणी? 1च लाख येते. मग त्यासाठी
मग असं काहीतरी आपल्या गणितामध्ये नियमामध्ये असं करावं लागेल की फरक नाही पडला पाहिजे, जे काही प्रारंभीचा ओरिजिनल सर्ट्स आहे किंवा प्रॉब्लेम्स आहे तो तसाच असला पाहिजे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट पडता कामा नये. म्हणून आपण √3/3 या ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्यायचं असते. ओके, कारण नुसतं तुम्हाला छेदात रॅशनल असल्यामुळे तुम्ही छेदालाच मल्टिप्लाय केला तर मग तुमचा नवीन सर्ट्स तयार होते. आपण नवीन सर्ट्स नाही तयार करायचा, आपण नवीन प्रॉब्लेम्स नाही तयार करायचा, फक्त आपल्या छेदाला रॅशनलाइज करून घ्यायचं. ते पण सर्ट्स वरती कुठल्या प्रकारचा फरक पडता कामा नये. तेच सर्ट्स असलं पाहिजे, व्हॅल्यू तेच असली पाहिजे. ओके, किंमत तीच असली पाहिजे. तर काय करणार माहिती ठिकाणी पहिले दिलेले सर्ट्स, त्यानंतर √3/3 यांचं मल्टिप्लिकेशन, वर राहिलं वर्गमुळात 3, खाली आलं वर्गमुळात 9, मग वर्गमुळात 3/9चा वर्गमूळ आला या ठिकाणी 3. ओके, आता या ठिकाणी झालं याचं रॅशनलायझेशन. काय झालं ठिकाणी रॅशनलायझेशन. ओके, कोणाचं रॅशनलायझेशन झालं या ठिकाणी छेदाचं, डिनॉमिनेटरचं. म्हणजे अगोदर आपण न्यूमरेटरचं पाहिलं होतं, आता डिनॉमिनेटरच्या ठिकाणी आपण रॅशनलायझेशन करतोय. ओके, समजा 5, 3 वर्गमुळात 7 असं आहे समजा. तर काय करायचं ठिकाणी आपला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मग कसं करणार हो, सोल्युशन मध्ये जाणार. म्हणजे सोल्युशन मध्ये जाऊन हे गणित लिहून घेऊया आपण जसं तसं. तर वर्गमुळातच आहे. ओके, जास्त करून आपण ठिकाणी क्वाड्रॅटिकल सर्ट्स ठिकाणी पाहणार आहोत, ज्याची ऑर्डर 200 असणार आहे तुमच्या नवीन सिलेबसच्या नुसार. मग आता ठिकाणी आपला मल्टिप्लाय करायचा आहे. मग आपल्या दोघांचा नाही विचार करायचा, आपला फक्त कोणाचा विचार करायचा आहे, या वर्गमुळात 7चा. याचा रॅशनलाइज फॅक्टर काय असणार आहे, वर्गमुळात 7च. ओके, म्हणून मल्टिप्लाइंग किती ना, मल्टिप्लाइंग बाय √7/7 to the given सर्ट्स. काय म्हणायचं ठिकाणी गिवन सर्ट्स. मग काय होतं, मग हे दिलेली पहिलीची जसं तशी 2/5 3/7 into √7 divided by √7. ओके, तर काय होईल या ठिकाणी 2/5 into √7 divided by 3/7 into √7. ओके, मग काय गुणाकार करायचा, 2 in whole square root 5 into 7 and the 3 into in whole 7 into 7. मग 2 into 7×5 आला वर आणि 3 into ओके 7. तर 2 in √35 divided by 21. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी या ठिकाणी जर आता पाहिला तुम्ही छेदामध्ये जाऊन, तर छेद हा काय बनला हो, रॅशनल बनलाय. काय बनला ठिकाणी रॅशनल. यालाच म्हणतात रॅशनलाइज द डिनॉमिनेटर्स. ओके, अंशाचं आपल्याला घेणं नाही, अंशाचं म्हणलं तेव्हा अंशाचं करायचं, छेदाचं म्हणलं तेव्हा छेदाचं करायचं. ओके, तर या ठिकाणी आपण आता छेदाचं रॅशनलाइज ठिकाणी केलेलं आहे. याच्यावरती एक 5 गणित आपण घेऊया.
तर हे 5 गणित आणि ते 5 गणित एकूण किती झाले ठिकाणी 10 गणित होमवर्कसाठी. तर एवढं न्यूमेटर पण आपण रॅशनलाइज केला आणि डिनोमिनेटर पण. उद्या आपण स्क्वेअर फॉर्म्युले बघूया क्वाड्रेटिक याच्यावरती आणि त्याला रॅशनलाइज कसं करायचं सूत्राच्या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या सूत्रानुसार आणि त्याचं रॅशनलायझेशन कशा प्रकारचं होते ते पाहूया. आणि 1-2 पॉईंट आहे, 1-2 दिवसात आपला टॉपिक या ठिकाणी संपून जातो. ओके, धन्यवाद. दिलेला अभ्यास कंप्लीट पण या ठिकाणी पूर्ण करत चला, तेव्हाच त्याला समजत येईल. नाही समजत ते विचारत चला. पुन्हा आपण गणित करून दाखवूया, जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स घेऊया. ओके, पण तुम्ही होऊन स्वतः पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स करण्याचा प्रयत्न पण करत चला. ओके.